स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य. नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी कांदा खरेदी ठप्प दिसली. नाफेड आणि NCCFनं घातलेल्या विविध जाचक अटी आणि निकषामुळे खरेदी प्रक्रियेमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. 9 जून दुपारपर्यंत लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचा दर 700 रुपये आणि सरासरी दर 1560 रुपये इतका नोंदवला गेला. त्यामुळे शासकीय खरेदीची घोषणा आणि प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीमध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले. प्रत्यक्षात शासकीय खरेदी कधी सुरू होणार याबाबत नाफेड व वखार मंडळाकडून स्पष्टीकरण मिळत नाहीये. त्यामुळे नाशिकमध्ये सरकारची ही कांदा खरेदी फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. सरकार शासकीय कांदा खरेदी प्रत्यक्षात कधीपासून सुरू करेल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, लासलगाव.